नमस्कार, मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवूया अळूच्या देठांची भाजी। हे अळूचं पान पाहिल्यावर तुम्हाला समजलंच असेल की आज रेसिपी अळूच्या पानाची असेल, पण पानांची नाही तर त्याच्या देठांची आहे। चला बनवूया अळूच्या देठांची भाजी। त्यासाठी हे अशा प्रकारचे अळूचे देठ घ्यायचे। अळूचे देठ काळे असले पाहिजे, म्हणजे घशामध्ये खवखव करणार नाही। अळूचे देठ घ्यायचे, अगोदर देठ धुवून घ्यायचे। धुवून कोरडे करून हे असे वरचे सर्व साल काढून घ्यायचे। असे हाताच्या मदतीने सर्व साल सहज निघून जाते। असे सर्व साल काढून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये ठेवायचे। सर्व देठांची असे एक पुडी करायची आणि कापून घ्यायची। आपण शेंगा ज्या पद्धतीने कापतो गवारीच्या, असं त्या पद्धतीने सेम कापून घ्यायची। साईजही तेवढीच ठेवायची। हे अशा पद्धतीने सर्व अळूची देठ कापून घ्यायची। हे पहा मी कसं कापले, अगदी या पद्धतीने कापायची। सर्व देठ एका भांड्यामध्ये काढून ठेवायची। हे पहा असे सर्व काढून घ्यायचे। आणि या भाजीसाठी खूप साहित्य लागणार नाही, अगदी कमीत कमी साहित्यात ही भाजी बनवून तयार होते। आणि याचे फायदे तर भरपूर आहेत। यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी सुद्धा असतात। अँटीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर आहे। त्यासाठी आपण साहित्य पाहूया। उखळामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि त्या ठेचून घ्यायच्या। लसूण ठेचून झाला की गॅसवरती कढई ठेवायची। कढईमध्ये तेल घालायचं। तेल गरम होते तोपर्यंत आपण अळूची चिरलेली देठ धुवून घ्यायची, म्हणजे त्यामधला खवखवपणा कमी होईल आणि भाजीला रंग सुद्धा छान येईल। ही अशी सर्व अळूची देठ एका भांड्यामध्ये धुवून काढून घ्यायची, साईडला ठेवून द्यायची। सर्व अळूची देठ अशी काढून घ्यायची। तोपर्यंत आपलं तेल गरम झालेलं असेल। तेलामध्ये ठेचलेला लसूण घालायचा। या भाजीला कढीपत्ता, जिरे मोहरीची अजिबात गरज पडणार नाही। फक्त आणि फक्त लसणापासूनच याची फोडणी देऊया। लसूण घालायचा। लसूण थोडासा परतला, त्यामध्ये अळूची चिरलेली देठ घालायची। हे अशा पद्धतीने सर्व देठ तेलामध्ये घालून मिक्स करून घ्यायची। या भाजीला फक्त आणि फक्त 5 मिनिटच लागतात। खूप साधी आणि सोपी या भाजीची रेसिपी आहे, नक्की करून पहा। जेवढी साधी सोपी आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त याचे फायदे आहेत। पुरुषांसाठी तर ही भाजी खूप फायदेशीर ठरते, वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते। या सीझनमध्ये ही भाजी तर खाल्लीच पाहिजे। अशा पद्धतीने सर्व भाजी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची। वरून थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे चवीनुसार मीठ घालून पूर्ण भाजी मिक्स करून घ्यायची। अशा पद्धतीने भाजी मिक्स करायची, म्हणजे भाजीला मीठ घातल्यामुळे पाणी सुटतं आणि भाजी लवकर मऊ होते। भाजीत मीठ घालून मिक्स करून घेतलेलं आहे। ते अशीच थोडे वेळ म्हणजे 5 मिनिट शिजू द्यायची। 5 मिनिटानंतर त्यामध्ये आपला घरगुती काळा मसाला घालायचा। काळा मसाला घातल्याच्या नंतर 4 चमचे दाण्याचं कूट घालायचं। हे भाजलेल्या दाण्यांचं कूट आहे, ते भाजीमध्ये टाकून घ्यायचं आणि भाजी मिक्स करून घ्यायची। अगदी 2 मिनिट लागते। 2 मिनिट भाजी परतली की कमी गॅस करून त्यामध्ये गरम मसाला घालायचा। गरम मसाला घालून अगदी अर्ध्या सेकंदासाठीच भाजी मिक्स करून घ्यायची। अशी 5 मिनिटात होणारी ही साधी सोपी रेसिपी तुम्ही नक्की करून पहा। ही भाजी तुमच्या घरातल्यांना नक्की करून द्या, खूप छान होते। ही भाजी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून पहा। भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।